बऱ्याच दिवसानंतर आपला रेग्युलर ब्लॉग येत आहे. तर नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि बघा, सकाळ सकाळ मी चालली आहे फिरायला. मी 5ला उठते, फ्रेश वगैरे होते, तोपर्यंत 5 वाजून 15 मिनटं 10 मिनटं असे काही होतात आणि नंतर मी निघते फिरायला. तर फिरायला निघायच्या आधी मी फुलं आणते पूजेसाठी वगैरे आणि ते घरी आणून ठेवते, परत जाते मग मी फिरायला. आणि बऱ्याच दिवसापासून न चुकता न स्किप करता दररोज फिरायला जाते आणि छान वाटतं खरंच, एकदम हलकं फुलकं वाटते. आणि तिथून 5 वाजतापासून मग माझ्या दिवसाची सुरुवात होते. तर मग फिरून आल्यानंतर ब्रश वगैरे करायचं, अंगणामध्ये सडा रांगोळी करायचं, आंघोळ करायचं, स्वयंपाक करायचं. तोपर्यंत रुद्रांश वगैरे उठतो, स्वयंपाक वगैरे झालं की रुद्रांशची तयारी. मग हे कंटिन्यू कामं असतात मला तर 10 वाजेपर्यंत तर कंटिन्यू असतात. आणि मग आराम असतो. आराम म्हणजे रुद्रांश स्पेशल वाटाण्याची भाजी. चणे म्हणजे हरभरे त्याला नाही आवडत, वाटाणेच आवडतात. तर वाटाणे जरा जास्तच झाले म्हणून थोडेसे वाटाणे ठेवले. मग तो भाजी संपल्यावर पण मला वाटाण्याची भाजी पाहिजे म्हणतो, म्हणून मग आता थोडेसे ठेवले आणि थोडीच भाजी बनवली. परत रात्रीची भाजी आहे बिनसवालची, त्याच्यामुळे मग थोडीशीच वाटाण्याची मी भाजी करते. आणि याच्यामध्ये मसाला म्हणजे कांदा आणि टमाटर पेस्ट बारीक केलेला आहे. आपले मसाले, अद्रक लसूणची पेस्ट देखील मी आठवड्यासाठी करून ठेवते. आता देते मी भाजी फोडणी. रुद्रांशचे पप्पा तर झोपलेलेच आहेत. आज वाटाण्याची भाजी मी केली तर 2-3 दिवसानंतर तो परत म्हणणार की मला मम्मी वाटाण्याच्या दाण्याची भाजी खायची आहे. म्हणजे वाटाण्याचे दाणे रुद्रांशचे आजकाल फेवरेट झाले आहेत. एखादी वस्तू त्याला आवडली तर मग तो ती वस्तू किंवा तो पदार्थ बोर होईपर्यंत खात नाही, तेव्हा तो मग विसरत नाही. असं काहीच आहे त्याचं. माझ्या हाताला असं 2 बोटाला चिरलं आहे आणि जरा आतमध्ये आतपर्यंत चिरलं, त्याच्यामुळे आग होते. जरी मी कांदा कापला ना तरी आग होते, म्हणून मग आता डाव्या हाताचा वापर. पण डाव्या हाताने आपल्याला एवढं काही जमतच नाही, मला तर नाही जमत अजिबात. पण आता थोडासा काय होईना, आता त्रास आहे म्हणून करावंच लागते. मग जमतं की नको जमत, नाही जमत. बरेच लोक म्हणजे डाव्या हाताने भांडे वगैरे घासतात किंवा बरेच कामं करतात, डाके नसतात तरी सुद्धा डाव्या हाताने करतात, पण मला तर नाही जमत. आणि इथे पीठ पण मी डाव्या हातानेच मळली. ह्या हाताने असं टोकावरच आहे ना तर दुख लागते. आणि ह्या 2 बुटामुळे माझी साफसफाईची कामं पण जरा मागे राहिली, पण आता हळूहळू का होईना करणार उद्या वगैरे. तर इथे करते मी वाटाण्याची भाजी. खूप दुख लागते बरं, टोकावरच आहेत आणि चांगलं असं तोंड फाडून आहेत, अशी फुटी उरल्यासारखं आहे. शब्दामध्ये जरी हात टाकला ना, हे पटलेले हात इतकी आग होती तुम्हाला काय सांगू. बापरे, पहिल्या दिवशी तर सरळपुडी दिवा नव्हता की माझे हात उगच कपले असा वाटते. मी नेहमी घासते बेसिंग, पण असं नाही कधीच झालं नाही. आता इथे तर येऊन 1 वर्षाला जास्तच झालं ह्या रूममध्ये येऊन, तरी सुद्धा एवढा म्हणजे रोजच घासते बेसिंग, पण असं कधी लागलं नाही. आणि ह्यावेळेस इतकं लागलं ना, 2 बोटं अक्षरशः कापली गेली. आणि नेहमीप्रमाणेच मी कामं करत होती, असं नाही की गडबड घाई गडबडमध्ये वगैरे करत होती, लक्ष दुसरीकडे होता वगैरे, असं पण नाही. तरी सुद्धा हाताला लागलं. असं जे व्हायचं जेव्हा व्हायचं तेव्हाच होते, दुर्लक्ष करायचं, बरं होईल पट झालं तरी सुद्धा. दिवाळी जवळ आली की आपले जुने रंग असतील, रांगोळ्या असतील, ते काढणीतल्या आपण काढतो. तर माझे मागच्या वर्षीचे काही रंग उरलेले आहेत, तेच रंगाने मी आता रांगोळी काढते. ह्या वर्षीचे अजून घ्यायलाच आहे मी रांगोळ्या. आणि सकाळची रांगोळी सडा वगैरे झालं, रांगोळी टाकली तर आपल्याला सुद्धा छान वाटतं. आणि हे काही दिवस आपण रांगोळी टाकतो, नाहीतर मग नेहमीच तर आहेच आपल्या रांगोळ्या साध्या सिंपल, तुळशी पुढे आणि छोटासा फूल वगैरे. झालं, वाटाण्याची भाजी झाली आणि रांगोळी वगैरे टाकून आली. आणि आता मी टाकते आहे चपात्या, पोळ्या. तर अशा पद्धतीने मस्त लालसर भाजलेल्या, टम्म फुगलेल्या पोळ्या. आम्ही तेल वगैरे काही नाही लावत, अशा पद्धतीनेच पोळ्या करून ठेवतो. मस्त अशी टम्म फुगलेल्या चपात्या. तर मी आता बनवते. पोळ्या झाल्या पण माझ्या पोळ्या बनवून, आणि मस्त अशा मऊसूत होतात बघा, छान. राशनचे गहू आहेत तरी सुद्धा असं वाटत नाही की राशनचे आहेत, आणि छान होतात चपात्या. आणि माझ्या हाताला मळायला जमत नाही म्हणून मी डाव्या हाताने मळते. आणि डाव्या हाताने मळल्यामुळे काय होते, ते छान असे पीठ मळला जातो. जरा जास्त वेळ आपण मळतो, मळता येत नाही, जमत नाही म्हणून. आणि छान असं पीठ मळला जातो, त्याच्यामुळे अजूनच छान असे फुगतात आपल्या चपात्या, नाही का. तर झाली आहेत माझी कामं. रुद्रांश पण उठला. रुद्रांशला आता आंघोळ वगैरे घालायचं.
जसं वेळ मिळेल तसं मी साफ केलं तर समोरचा कमरा स्वच्छ झाला आणि केलं असतं मधातला कमरा स्वच्छ. पण मग रुद्रांचे पप्पा वगैरे पण घरीच होते आणि मॅच होता. मग मॅच बघून काही का उठणार नव्हते. मग ही रॅक स्वच्छ केली आणि उद्या सज्जावरून झाडायचं. आणि झाडे वगैरे तर माझ्या घरामध्ये आहेतच नाही, कारण की मी झाडत राहते. फक्त सज्जावर तेवढा थोडासा घाण असेल तर ते मी बरोबर अशी कटाकटाने करून घेणार. आणि कसं दिवाळीची साफसफाई बरीच असते आपल्या गृहिणींसाठी, पण न थकता सुद्धा केलं पाहिजे आपण. आणि किराणा सामानच भरायचं आहे म्हणून म्हटलं डबे घासून घेते. तर मी आता संध्याकाळी डबे घासले, एवढे डबे घासले. आणि जसे जसे मोकळे होतात तसे तर आपण घासतोच. तर उद्या वगैरे अजून परत किचन स्वच्छ करेल तेव्हा घासेल. तर ह्या रॅकमधले डबे आहेत. ह्या रॅकमध्ये बघा एवढे डबे होते तर मी ते घासून घेतले. रुद्रांश तर खेळतो. तर मला आता किराणा ठेवायचं आहे. हे सुकतील आता. फॅन चालू केला, फॅनमध्ये तर आरामातच सुकतील. परत आता स्वयंपाक पण करायचे आहे. तर भाजी निवडायचं, तांदूळ मांडायचं, भात भाजी करायचं ते पण, आणि जे आपले कामं आहेत ते पण. तर अशी म्हणून आपण टप्प्याटप्प्याने करायचे, एका दमात न करता किंवा न थकता. हां, आणि ज्यांच्याकडे स्टॅमिना आहे, एनर्जी आहे ते करू शकतात. आपल्याला कसं कमरेचा त्रास आहे मला, त्याच्यामुळे तर मी सांभाळूनच करते. आपली तब्येत महत्त्वाची. हे तर स्वच्छतेचे कामं आपण घाण तर ठेवतच नाही, करतच असतो स्वच्छता. आणि स्वच्छता करायचीच आहे, नाही करायची असं नाही, पण ते जर आपण आपल्या तब्येतीला सांभाळून वगैरे केलं तर योग्य. मार्केटमधून आणलेले बिनअस्वाल, बऱ्याच दिवसानंतर मार्केटमध्ये बिनअस्वाल दिसले. आणि मी तर कितीतरी वर्षानंतर बिनअस्वाल खाते. जेव्हा आम्ही साताऱ्याला होतो त्यावेळेस वगैरे मी आणत होती. आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट तर खरं म्हणजे आमच्याकडे क्वचितच हे म्हणजे बघायला वगैरे असं मिळतात मार्केटमध्ये. आणि रुद्रांशचे पप्पा खातात की नाही असा विचार होता, पण त्यांनी व्यवस्थित खाल्लं नाही. बऱ्याच भाज्या खात नाही म्हणून मी मागे पुढे बघते आणायला. एकदा मी ढेमसे आणले होते तर त्यांनी खाल्लीच नाही अजिबात. मग ती भाजी तशीच्या तशी राहिली, फेकण्यात गेली. त्याच्यानंतर मी कधी ढेमसे आणले नाही. परत परवल पण तसंच झालं. तेव्हाची मी कधी ह्या वस्तू आणत नाही. आता ही आणली, आता बघू खातात की नाही. जेवण वगैरे बनवली, स्वयंपाक वगैरे केली. आणि नंतर जी संध्याकाळी मी डबे घासली होती रॅकमधले, जे की किराणा वगैरे आणला होता मी. किराणा ठेवायच्या आधी ज्या डब्यांमध्ये किराणा वगैरे ठेवते, तर ही जी आमची किचनची रॅक आहे त्या रॅकमधले सगळे डबे घासून घेतले. संध्याकाळपासून तर माझे जेवण करेपर्यंत, स्वयंपाक शिजेपर्यंत सुकले. आणि रात्रीचे 10 वाजले मला हे सगळं किराणा वगैरे भरायला. तर डबे उन्हामध्ये सुकले तर पुसायची काही गरज नाही, हलका हात मारला तरी चालते. पण आता पंख्यामध्ये पण एकदम कोरडे ड्राय झाले होते, सुकले होते तरीसुद्धा मग एक कॉटनचा कापड घेतला आणि पुसून काढला. महिन्याचा किराणाचा सामान म्हणजे आज भरला. आज होता संडेच्या दिवशी सायंकाळी गेलो आम्ही आणि किराणा भरलो. किराणा आणि कडधान्याचं दुकान एक सेपरेट आहे आमच्याकडे. आणि तिथे डाळ असेल तर डाळ 5-6 प्रकारची असते. मग किमती सुद्धा त्याच्या कमी जास्त असतात. म्हणजे तुरीची डाळ असेल ना तर त्याचे 7-8 प्रकार असतात, कमी जास्त क्वालिटीनुसार आणि किंमतनुसार. हरभऱ्याचं पण तसंच. असे म्हणजे मोठी दुकान आहे ते. तर तिथूनच मी कडधान्य आणते. तर कडधान्याचे वेगळे झालं ते, तर कडधान्य 600चे झाले. पातळ पोहे, जाड पोहे, सोयाबीनच्या वड्या जेवणानंतर खायला वगैरे. आणि चांगलं असते तब्येतीसाठी आपल्या भाजून वगैरे खाल्लं तर. जवस, सोप, ओवा, तीळ हे असं भाजून खायचं. त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाकायची, भाजल्यानंतर खडीसाखर टाकायची. तर मी असं खाते, आपल्या पचनासाठी, तब्येतीसाठी चांगलं असते. असं तर कोणता सोप काय आपल्याला काहीच नाही, तर मग हे तर खायला काय हरकत आहे, म्हणून मग मी खात असते तर होते ते. तर पावभर जवस आहे आणि 20 रुपयाची सोप, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, ही बिना सालीची उडदाची डाळ आहे, जी की रुद्रांसाठी डोसे, इडली बनवायला आधीची पण होती म्हणून मी पावचभर घेतली. रुद्रांसला वाटाण्याची भाजी आवडते, तर मग वाटाणा सारखा असतो आमच्याकडे. तिथे मुगाची डाळ आहे, जे की वडे वगैरे बनवायला. आणि नंतर किराणा सामान, अर्धा किलो शेंगदाणे आणले, हा हायड अँड सीकच्या बिस्किटच्या पुडा, तेल, खारक अर्धा किलो, मनुका, काजू बदाम, हेच तर भरपूर महाग आहेत, काजू बदाम, कपडे धुवायची साबणी, भांड्याचे साबण. आणि भाकरवडीचं पॅकेट दिसला तर मी आणली. आणि हा शॅम्पू पहिल्यांदाच आणली. रवा, मैदा, बेसन हे सगळं 1-1 किलो आणलं. जिरा आहे, साखर आहे 3 किलो साखर आहे आधीची, पण अजून मग सणा वगैरेचं असेल म्हणून लागतेच म्हणून आणलं. आणि हे नाही दिलं ना, गुलाबजामचं पॅकेट नाही दिला त्याने, है ना? हो, नाही दिला. वहीमध्ये पावा लागल, दिला का नाही दिला. सगळं सामान आणलं होतं, पण त्याच्यामध्ये एक गुलाबजामचं पॅकेट नव्हता. आणि असं कधीच झालं नाही की किराणा सामान आणला आणि किराणा घरात भरला आणि एखादा सामान विसरला. आज पहिल्यांदा झालं, कसं काय माहीत नाही.
असं भीती वाटत होती नंतर देणार की नाही किंवा काही म्हणणार, पण आम्ही नेहमी त्याच्यातूनच किराणा दुकान भरतो, त्याच दुकानातून. तर एवढा तर विश्वास आहे, आपण नगदी कॅश देतो नेहमी, पेंडिंग अजिबात ठेवत नाही, त्याच्यामुळे एवढा तर विश्वास आहे की देतील. मग दुसऱ्या दिवशी गेली मी आणि त्यांनी मग सांगितलं दिलं नाही तुम्ही वगैरे म्हणून, पण म्हणे ते लक्ष द्या म्हणे याच्यानंतर, असं विसरू नका वगैरे म्हणे. आणि दिलं मग त्यांनी गुलाबजामचं पॅकेट. तर मी क्रॉस चेक करत होती वहीमध्ये अजून काय नाही दिलं काय नाही दिलं वगैरे म्हणून, पण मी व्हिडिओ बनवून ठेवली होती जेणेकरून की त्यांनी म्हटलं की दिलं नाही वगैरे की दिलं होतं वगैरे म्हणून. तर मी म्हटलं फोटो तरी दिसेल त्यांना. रुद्रांशने बघा फारच मदत केली, छोट्या मोठ्या वस्तू होत्या, डबे होते ते देण्यासाठी. मोठे डबे तर मी उचलली ठेवली आणि त्यांनी मोठे पण उचलले आणि बऱ्याचदा तो मोठे ढकलण्याचा उचलण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला बघू शकता. पण मी काय छोटा आहे त्याला पण एवढं काही जमत नाही, पण तरीसुद्धा मदत केली. सगळं घासून पुसून तिथला सामान तिथे ठेवलं. जेवल्यानंतर आता बघा मला 9:57 मिनटं 9:57 म्हणजे जवळपास 10 वाजले हे सगळं ठेवायला आवरायला. तर एकदा असं झालं बघा, हे अलमारी आता फक्त सज्जा आहे ते की मी उद्या बरोबर असं आरामात झाडून घेणार, जेणेकरून की मी खाली साफ केलेलं आहे तर तिकडे कचरा उडता कामा नये. मी असं खोटंपणा कधी दाखवत नाही, माझ्या ब्लॉगमध्ये जे आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच आशा करते. आणि असंच प्रेम राहू द्या. चला तर मंडळी, भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री.